नमस्कार. सकाळचे 9 वाजता बुलेटिन मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. मी कल्याणी दीक्षित. आता बातम्या सविस्तर पाहूयात. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मानहानी प्रकरणी आज सुनावणी आहे. सुनावणीसाठी राहुल गांधी भिवंडी न्यायालयात हजर राहणार आहेत. राहुल गांधींचे वकील नारायण अय्यर यांनी ही माहिती दिली. 2014च्या सार्वत्रिक निवडणुकीच्या काळामध्ये भिवंडीत आयोजित प्रचार सभेमध्ये राहुल गांधी यांनी महात्मा गांधी यांच्या हत्येमागे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा हात असल्याचं विधान केलं होतं आणि त्याविरोधात संघाचे पदाधिकारी राजेश कुंटे यांनी भिवंडी न्यायालयात याचिका दाखल केली होती आणि त्याच प्रकरणी आज सुनावणी होणार. संघाच्या मानहानी प्रकरणी आज भिवंडी न्यायालयात सुनावणी आहे आणि राहुल गांधी सुनावणीसाठी उपस्थित राहण्याची शक्यता आहे. 2014च्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी राहुल गांधी यांनी वादग्रस्त विधान केलं होतं. महात्मा गांधी यांच्या हत्येमागे आरएसएसचा हात होता असं त्यांनी विधान केलं होतं आणि त्यानंतर आरएसएसनं मानहानीची याचिका दाखल केली होती. या सगळ्या संदर्भात भिवंडीच्या न्यायालयात आज सुनावणी होणार आहे. राहुल गांधी आज सुनावणीसाठी उपस्थित राहण्याची शक्यता आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मानहानी प्रकरणी आज सुनावणी आहे. 2014 मधलं हे खरं तर प्रकरण आहे. त्यावेळी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारामध्ये राहुल गांधी यांनी अशा पद्धतीचं वक्तव्य केलं होतं की महात्मा गांधी यांच्या हत्येच्या मागे आरएसएसचा हात होता असं विधान त्यांनी केलं होतं आणि त्यानंतर आरएसएसनं या विधानाच्या विरोधात मोठी आक्रमक भूमिका घेतली होती. न्यायालयात याचिका दाखल केली होती. राजेश कुंटे यांनी याचिका दाखल केली होती आणि या याचिकेवर आज सुनावणी आहे. भिवंडीच्या न्यायालयामध्ये या प्रकरणाची आज सुनावणी आहे. त्यामुळे राहुल गांधी सुनावणीसाठी हजर राहतील अशी माहिती आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मानहानी प्रकरणी आज महत्त्वाची सुनावणी आहे. आरएसएसच्या राजेश कुंटे यांनी राहुल गांधी यांच्या विरोधात मानहानीची याचिका दाखल केली होती आणि या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे. तर राहुल गांधी सुनावणीसाठी हजर राहतील अशी माहिती आहे. 2014 मध्ये केलेल्या वक्तव्याची 2026 मध्ये आता सुनावणी होते. त्यामुळे आजच्या सुनावणीमध्ये नेमकं काय होतं हे पाहणं महत्त्वाचं आहे. गेल्या जवळपास 12 आरएसएसचा हात होता आणि या विधानानंतर खरं तर आरएसएसने अतिशय आक्रमक भूमिका घेतली होती. अनेक ठिकाणी आंदोलनं सुद्धा करण्यात आली. राजेश कुंटे यांनी या सगळ्या संदर्भात याचिका दाखल केली होती आणि या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे. या सगळ्या संदर्भात आपण अधिकची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी कुणाल भोईटे यांच्याकडून. कुणाल, खरं तर 2014 मधलं हे प्रकरण आहे. आज भिवंडी न्यायालयामध्ये सुनावणी होणार आहे. राहुल गांधी उपस्थित राहतील अशी माहिती मिळते. किती वाजता सुनावणीला सुरुवात होईल? कल्याणी, एकंदरीत पाहायचं झालं तर लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे 9:30 वाजता दिल्लीवरून निघतील आणि त्यानंतर 10:30 ते 11च्या दरम्यान ते भिवंडी न्यायालयामध्ये दाखल होतील. 2014चं हे प्रकरण आहे. 2014च्या निवडणुकीमध्ये त्यांनी एक आक्षेपार्ह विधान जे आहे ते आरएसएस वरती केलं होतं आणि यानंतर राजेश कुंटे यांनी त्यांच्या विरोधात जी आहे ती याचिका दाखल केली होती. या आधीचं जर पाहायचं झालं तर शिवराज पाटील चाकूरकर हे जे ज्येष्ठ नेते आहेत हे त्यांचे जामीनदार म्हणून होते. मात्र आता शिवराज पाटील चाकूरकर यांच्या निधनानंतर आता जामीनदार म्हणून स्वतः काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ असल्याची माहिती जी आहे ती हातामध्ये येते. त्यामुळे आता नवीन जामीनदार जे आहेत त्यांना घेऊन राहुल गांधी जे आहेत ते कोर्टामध्ये येतील. खरं तर कालच भिवंडीमध्ये एक मोठं राजकीय गणित जी आहेत ती वळलेली पाहायला मिळत आहेत. भिवंडी महानगरपालिकेमध्ये काँग्रेसचा महापौर आणि उपमहापौर झालेला आहे आणि त्यानंतर दुसऱ्याच दिवशी हा राहुल गांधींचा दौरा आहे. त्यामुळे दुसऱ्याच दिवशी हा राहुल गांधींचा दौरा आहे. त्यामुळे ही सुनावणी संपल्यानंतर जे स्थानिक नेते आहेत यांच्याशी काय नेमकी त्यांच्याशी काही चर्चा होते का किंवा सुनावणी दरम्यान काही युक्तिवादादरम्यान काय होतंय का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. त्यामुळे राहुल गांधी हे काही वेळातच भिवंडी न्यायालयामध्ये दाखल होण्याची शक्यता आहे. नक्कीच कुणाल, त्यामुळे आजची सुनावणी कशा पद्धतीने पार पडते याकडे आपलं लक्ष असणार आहे. धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी.